अदालतमध्ये युनियन मिनिस्टर हरदीप सिंग पुरींवर आरोप आहे की ते खूप हट्टी आहेत. हरदीपजी, तुमचं लहानपणापासूनचं ते आत्तापर्यंत बॅकग्राऊंड मी पाहिलं आणि मला हे समजलं की लहानपणापासूनच हट्टी होतात, मुत्सद्दी होतात. तो जो सलमान खानचा डायलॉग आहे ना, "एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर अपने आप की भी नहीं सुनता." हट्टी असणं हे आपल्या आपल्यामध्येच इतकं वाईटही नाहीये. म्हणून मी तुम्हाला असंच सांगेन, की मी हा जो आरोप आहे, हा मान्य करतो आणि त्यातले फक्त बारकावे दाखवतो, की हो, माझ्यामध्ये एक डी-एन-ए डिफेक्ट म्हणा याला किंवा याला म्हणा, की यामध्ये दुसरा कोणाचा दोष नाहीये. आहे आधीपासूनच. 3-4 वर्षाचे असताना किंडरगार्टनमध्ये शिकत होतात, तर कोणत्या मुलाने तुम्हाला छेडलं होतं, तर त्याच्या तोंडात ठोसा मारला होता? अ, 1956 मध्ये जेव्हा मी 4 वर्षाचा होतो, माझं वय, माझ्या वडिलांची पोस्टिंग झाली जर्मनीमध्ये. तर जर्मन गार्डनमध्ये मी गेलो आणि आमच्या इथे त्यावेळी अजूनही शीख मुलं जी आहेत ना, कारण केस लांब असतात, ते एकतर वरती बांधून ठेवतात किंवा मागे ते खोचून ठेवतात, बांधून ठेवतात. तर जेव्हा मी तिथे सुरुवातीला गेलो, तर बाकीची मुलं होती, तिथे जास्त जर्मन होती. त्यांना वेगळं वाटलं, की हा नवीन मुलगा आहे, पण याने तर मागे बांधून ठेवलेत केस. तर त्यांनी मला छेडायला सुरुवात केली. कारण भाषा देखील येत नव्हती आणि त्यांची छेडायची जी पद्धत होती, ती जरा फिजिकल झाली. तसं मी तुम्हाला सांगतो, रजतजी, शाळेतला छळवाद किंवा सिव्हिल सर्व्हिस किंवा पॉलिटिकल लाईफमध्ये जर कोण छळवाद करत असेल, तर त्याला ठोसा मारणं त्या बदल्यात खूप चांगलं असतं दीर्घकाळासाठी. आणि पण सवयी अशा होत्या, मी ऐकलंय की घरातल्यांनी तुम्हाला जबरदस्ती हॉस्टेलमध्ये भरती केलं गेलं होतं, तर भिंत ओलांडून पळून आलात? बघा, ही गोष्ट देखील तुमच्या खोल संशोधनातली खरी आहे एक प्रकारे. झालं असं, की माझे बाबा कारण ते विदेश मंत्रालयात काम करत होते. त्यांची पोस्टिंग झाली इंडो, चायना, लाओस. तिथे शाळा नव्हत्या इंग्रजी माध्यमाच्या. माझ्या पालकांनी निर्णय घेतला, की मी शाळेत जाईन आणि हिमाचल प्रदेशमध्ये. सुरुवातीला तर मला वाटलं, की कदाचित हा ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम आहे. पण मी पाहिलं थोड्याच वेळामध्ये, की ती शाळा जी आहे, ती प्रत्येक प्रकारे म्हणजे कोणत्याही पद्धतीने तुम्ही पहा जे शिक्षण तिथे असायला पाहिजे ते बरोबर नव्हतं. तर मी खूप चिठ्ठ्या लिहिल्या, पण ते तुम्हाला तर माहिती आहे पालकांचं कसं असतं, की माझ्या देखील 2 मुली आहेत, नाती आहेत. त्यांना वाटतं, की जे काही मुलं सांगतात ते सगळं बरोबर नसतं. तर मी म्हटलं माझं कोणी ऐकतच नाहीये. तर एक दिवस मी काय केलं थोडाफार पॉकेट मनी मिळायचा. मी त्यातून तिकीट खरेदी केलं आणि परत आलो. मग जो हट्ट धरला तो त्यावेळी देखील योग्य होता. या तर लहानपणीच्या गोष्टी आहेत. तुमच्या तरुणपणातली गोष्ट सांगतो. 21 वर्षाच्या वयामध्ये तुम्ही आय-एफ-एस पास झाल्यानंतर मसुरी अकॅडमीमध्ये पोहोचले होते. तर तिथे जी सगळ्यात सुंदर मुलगी होती आणि जी टॉपर होती, तुमचे बॅचमेट सांगतात, की लगेचच तुम्हाला प्रेम झालं. प्रेम जे असतं ना ते सिनेमांमध्ये होतं. अ, खऱ्या 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 आयुष्यात ज्या समस्या येतात, त्यांना देखील सोडवायचं असतं. आमची समस्या नंतर आली. कारण तुम्ही लक्ष्मी मुर्डेश्वर यांची निवड केली नाही, नाही, जाऊन. मुर्देश्वरला निवडलं नाही. समस्या दुसरीच होती. त्यांनी पण फॉरेन सर्व्हिसची निवड केली आणि मी देखील. तर माझ्या आई-साहेबांकडून आईने म्हटलं, की "जर तुम्ही दोघं राजदूत बनाल, तर मग मॅनेज कसं होणार? घर कोण चालवेल तुमच्यापैकी?" कारण त्या हाउसवाईफ होत्या. तर त्यांना तर ते समजावलं गेलं आणि त्या तयार झाल्या. मग ते यांचे जे वडील होते ते वकील होते, म्हणजे लॉ सेक्रेटरी होते. तर ते म्हणाले, की यामध्ये खूप मोठी समस्या होणार आहे. काय? तर म्हणे लग्न जे आहे ते विशेष विवाह कायद्यानुसारच करावं लागेल. नाहीतर जर हिंदू मॅरेज टू शीख तर लग्नाच्या व्हॅलिडिटीवर जर उद्या प्रश्न उद्भवले तर तर अशा काही गोष्टी होत्या. पण हो, त्याच्यानंतर अ, आता असं आहे आता असं आहे, की जेव्हा अशा गोष्टींचा सामना करावा लागतो, तेव्हा जे बॉन्डिंग असतं, जे आहे ते अगदी पण एक घट्ट होऊन गोष्ट जातं. सांगायला तुम्ही हं. विसरलात. तुमचे 3 मामा आले होते तुम्हाला धमकवायला, की यांच्याशी लग्न करू नकोस. नाही.
कसं आहे, की एक दिवस माझे बाबा जे आहेत ते थोडेसे इमोशनल झाले होते. ते म्हणाले, की "अरे, हे काय चाललंय? एवढा सगळा शीख समुदाय आहे." त्या जमान्यामध्ये जास्त करून अरेंज मॅरेजेस व्हायचे. तर कोणीतरी म्हणालं, की "अरे, एवढी चांगली-चांगली स्थळं येत आहेत." ते नॉर्मली आमच्या समुदायातली लोकं आय-ए-एस, आय-एफ-एस एवढं काय त्यावेळी इतके नव्हते. खरं तर माझ्या बॅचमध्ये आम्ही 5 जण आलेलो. तर कोणीतरी हे म्हणालं, तर माझे बाबा म्हणाले, "तुम्ही समजवा." तर तिघांपैकी एक जे सगळ्यात मोठे होते, तर त्यांनी तर त्या वादाला काही विषयच नव्हता. त्यांनी सांगितलं, की "अरे, महाराष्ट्रीयन मुलीसोबत लग्न करणार? अरे, ती लोकं जेवणामध्ये साखर घालतात." तर मी म्हणालो, की "ते महाराष्ट्रीयन नाही करत, गुजराती करतात." तर तो वादाचा विषयच नाही राहिला. मग ते म्हणाले, की "अरे यार, मुलगी तर खूप चांगली आहे आणि सुंदर पण आहे, समजूतदार सुद्धा आहे." तर धमकावलेलं तर कोणीच नव्हतं. कारण माझे बाबा जरा सुरुवातीला जास्तच इमोशनल झाले होते. तर त्यांनी त्यांच्या बाजूने मला समजवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मी सांगतो, मी तर त्यांचा मुलगा होतो, माझ्या आई-वडिलांचा, पण खरी मुलगी तर ही झाली. मग एकदम सगळं काही बदलून गेलं. पण हे देखील सत्य आहे, की त्यांनी देखील शीख परंपरेला स्वीकारलं आणि त्या देखील गुरुमुखी वाचू शकतात, बोलू आणि शकतात. मी नाही वाचू शकत, हे देखील सत्य आहे. मी जेव्हा अमृतसरमध्ये निवडणूक लढवत होतो, तेव्हा जसं किंडरगार्टनमधील मुलांना समजवावं लागतं, कधी-कधी मला अशी शिकवणी मिळायची. म्हणजे हे सगळं माझ्या आईबरोबर राहून आणि जेव्हा आम्ही पटियालामध्ये डिस्ट्रिक्ट ट्रेनिंगसाठी गेलो होतो, तर त्यावेळेला गुरुमुखी त्या शिकल्या आणि त्या पाठ देखील करू शकतात आणि करतात पण कधी-कधी आणि आपल्या ज्या प्रार्थना करतात त्यामध्ये आम्ही दोघे आय मीन आमच्या दोघांच्या देखील फॅमिलीज आहेत. मी असं नाही म्हणत, की आम्ही डीपली रिलिजियस आहोत. पण विश्वास करतात, वी आर बिलीव्हर आणि मी विथआऊट हेजिटेशन हे मान्य करायला तयार आहे. शी नोज मोर अबाउट सिखिझम अँड सिख रिलिजन दॅट आय नो. आणि मी मी मला स्वतःला श्रद्धाळू शीख मानतो. आय बिलीव्ह इन टेनेट्स ऑफ सिखिझम, बट शी हॅज गॉन टू अ हायर लेव्हल ऑफ स्पिरिच्युअलिटी. आता मुलं आहेत, मुली आहेत. जेव्हा त्यांनी ठरवलं लग्न करायचं तामिळ फॅमिलीमध्ये, तेव्हा तुम्ही परवानगी दिलीत, की तुम्ही देखील मामाजींसारखे नाराज झाले होते? नाही, नाही. जेव्हा मला समजलं, की ही तामिळनाडूमधील मुलाशी जो तमिळ तमिळ कुटुंब आहे, ब्राह्मण, अय्यंगार आणि मी जेव्हा त्या मुलाला भेटलो, तर म्हणाला, की "मी तर ॲग्नोस्टिक आहे, एथियस्ट आहे." तर मी म्हणालो, "अय्यर-अयंगार कसं असू हं. शकतं?" पण मी पाहिलं, खूप इंटरेस्टिंग वाटलं. प्रश्नच नाही उद्भवला आम्ही नकार द्यायचा. तो आम्हाला आमच्या मुलासारखाच आहे. दुसऱ्या मुलीने लग्न केलं आयरिश अमेरिकनसोबत. ते देखील मला वाटलं, की आयर्लंडमधले जे फॅमिली व्हॅल्यू सिस्टम आमचं खूप मिळतं-जुळतं आहे. तर आमच्या तर दोन्ही मुली आता मॅरिड आहेत. आता आमचं सगळं लक्ष नातवंडांकडे आहे. हे तर तुमच्या कुटुंबातल्या आयुष्याबद्दल बोलणं झालं. हट्ट चांगले होते. ॲज अ डिप्लोमॅट जेव्हा तुम्ही श्रीलंकेमध्ये होतात, कोलंबोमध्ये होतात, त्यावेळी तुम्ही प्रभाकरनला भेटायला गेले होते. जंगलामध्ये गेला होतात. जीवनावर संकट ओढवून गेला होतात. हा हट्ट चांगला होता. हो, हट्टाची गोष्टच नव्हती. त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल श्रीलंकेमध्ये एक एथनिक क्रायसिस, सिव्हिल वॉर तुम्ही असं समजा की चालू होतं. मला एक मेसेज आला की मला जाफनाला जाऊन प्रयत्न करायचे आहेत की जे एल-टी-टीचे लीडर होते, वेलू पिल्लाई प्रभाकरन त्यांची भेट घेऊन आणि जे भारत सरकार आणि श्रीलंका सरकारमधले ज्या समस्या त्यामधले एक पीस एग्रीमेंट त्याचं अल्टिमेटली नाव निघालं की इंडिया श्रीलंका पीस एग्रीमेंट 1987 मधलं. त्यातले जे प्रमुख मुद्दे आहेत एल-टी-टी लीडरला त्याची माहिती देण्याबद्दल, तर मला पाठवलं गेलं. त्यावेळी लोक म्हणायचे की लँडमाईन्स आहेत आणि होते देखील. तर आम्ही नंतर कॉन्टॅक्ट केला आणि जाफनाला जाऊन आणि मला आठवतंय जाफनाला जाऊन गॅनम हॉटेल आहे जाफनामध्ये, तिथे राहिलो. तिथे एल-टी-टीच्या लोकांची भेट झाली आणि त्यावेळेस एकदम बंडखोरीची परिस्थिती होती. तर मला असं कुठे वाटलं नाही की मी हट्ट करतोय. नाहीतर सरकारकडून आज्ञा होती. मी तर असं समजलो की हे माझं भाग्य होतं आणि अजूनही समजतो, की त्यावेळी तरुणपणी कोणाला अशी संधी मिळणं, की जाऊन एका बंडखोर ग्रुपसोबत, एका टेररिस्ट लीडरसोबत कॉन्टॅक्ट करणं
मी तर समजतो की हे प्रोफेशनल हाय तर वॉटर कसं मानलं जातं. तुम्ही जंगलामध्ये गेला होतात, डोळ्यांवर पट्टी बांधून, जसं सिनेमात पाहतो तसं? नाही असं झालं की जेव्हा जाफनामध्ये पोहोचलो, तेव्हा त्यांचे जे लीडर आहे ते येऊन मला भेटले. आमचे जे मिलिटरी ॲडवायझर होते, नेव्हल ऑफिसर होते, बी.के. गुप्ताजी, ते देखील माझ्यासोबत होते. तर आम्ही गेलो, आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि आम्ही म्हणालो की आम्ही दिल्लीमधून काही संदेश घेऊन आलोय आणि प्रभाकरन अ, यांना भेटायचं आहे. तर ते म्हणाले की "हो, अगदी आनंदाने तुमची भेट घडवून देऊ." तर मग ते असं म्हणाले की "आम्ही तुम्हाला आता नाही घेऊन जाऊ शकत." मी विचारलं का? तर ते म्हणाले, "कारण की त्यावेळेला विश्वास तर नव्हता. त्यांना वाटलं की आम्हाला घेऊन जातील गाडीमधून, तर आमच्यात तेवढी कॅपॅसिटी आहे की आम्ही रस्ते पाहू शकतो, कुठून कुठे जातोय आणि आम्ही दुसऱ्या कोणाला सांगू आणि त्यानंतर तिथे बॉम्ब ब्लास्ट होऊ शकतो." तर ते म्हणाले की "आम्ही रात्री घेऊन जाऊ." त्यांनी विचार केला की तिथे लाईट वगैरे नाहीयेत, तर एअर रेड्स वगैरे अशी तिथली परिस्थिती होती. मी म्हणालो की "नको, तुम्ही असं करा, जर पाहिजे तर आम्हाला ब्लाइंडफोल्ड करू शकता, पट्टी बांधू शकता." तर म्हणाले, "नाही, तुम्ही आमचे पाहुणे आहात, ब्लाइंडफोल्ड नाही करणार आम्ही." पण रात्री घेऊन गेले लेट आणि फिरवत राहिले. त्यांचा फॉर्मॅट तर लगेच लक्षात आला, की आम्हाला फिरवत आहेत. आम्ही लक्षातच नाही ठेवू शकत, की आम्ही इथून गेलो अर्धा किलोमीटरवर लेफ्ट टर्न, राइट टर्न आणि मग भेट झाली. राजीव गांधीजींमध्ये आणि त्या लोकांमध्ये बोलणं झालं, चर्चा झाली आणि त्याची माहिती देखील दिली आणि त्यांना हे देखील म्हणालो, की तुम्हाला दिल्लीला निमंत्रण मिळेल, दिल्लीला यायला. तर तिथून बोलणं सुरू झालं. मग जाफनामधून हेलिकॉप्टरने त्यांना एअरलिफ्ट करून तामिळनाडूला आणलं. ते आले आणि दिल्लीमध्ये बोलणं देखील झालं. बघा, धोका तर होताच. नाही धोका तर लँडमाईन्स होते, तिथे बंदुकी देखील चालत होत्या, तिथे बॉम्ब देखील फोडत होते. हे खूपच सिक्रेटिव्ह मिशन होतं आणि कोणी कोणाला सांगितलं नव्हतं. आमच्या स्वतःच्या एजन्सीला देखील माहीत नव्हतं, की जेव्हा प्रधानमंत्री त्यावेळेचे एक मीटिंग घेत होते, तर तर जे आमच्या एजन्सीचे चीफ, आर-एन-डब्ल्यूचे चीफ, जेव्हा त्यांनी सांगितलं, की आज आम्ही एक गुप्तहेर पाठवला आहे आणि जाणून की गुप्तहेर पण असा पाठवला, की जो अगदीच ज्युनियर होता, ज्याला कोणीच ओळखत नव्हतं. तर त्यांना वाटलं, की जर कोणत्या मोठ्या मंत्र्याला पाठवलं असतं, तर बातमी खूप पसरली असती, की कोणीतरी जाणार आहे. मग तामिळनाडूमध्ये आग लागली असती. त्यावेळी त्यांनी जेव्हा सांगितलं, माहीत नाही आता हे इफेक्टसाठी केलं, तेव्हा जोशीजी होते, आर-एन-डब्ल्यूचे चीफ. हे त्यांनी देखील सांगितलं. नंतर दीक्षितजींनी पण सांगितलं. "अच्छा, तुम्ही म्हणालात, की तुम्ही कोणाला तरी पाठवलं?" आमचे जे ग्रुप्सचे लोक काम करत आहेत, त्यांनी तर निर्णय घेतला, की आजपासून जो कोणी पक्षी हवेत उडेल, पक्षी म्हणजे की जहाज, त्याला आम्ही शूट डाउन करून टाकू. पण थोडंसं टेन्शन होतं, कारण त्यावेळी लक्ष्मी गरोदर होती दुसऱ्या मुलीच्या वेळी आणि रोज संध्याकाळी 5 वाजता ती प्रेसची ब्रीफिंग करायची. ती प्रेस ऑफिसर होती. पण कधीही असं नाही वाटलं, की माझ्या हट्टामुळे ती इथे काही लोकं तर म्हणाले, की दीक्षितजी आणि हरदीप पुरी यांचा हा हट्ट होता, हे करण्याचा. पण मला नाही वाटत, कारण तुम्ही मी तर समजतो, खतरों के की खिलाडी झाला होतात. पण लक्ष्मीजी येथे हजर आहेत. मला त्यांना विचारायचं आहे, की त्यांना भीती वाटायची का? तुम्ही जेव्हा या मिशनसाठी गेला होतात? काळजी तर होतीच मला. पण मला परमेश्वरावर विश्वास होता, की ते जाऊन आपल्या ज्या गोष्टींसाठी जात आहेत, जे देशासाठी करण्यासाठी जात आहेत, त्याचा नक्कीच चांगलाच परिणाम असेल आणि त्यांना पीस प्रोसेसमध्ये शामील करण्यामध्ये यशस्वी राहतील. हां, मला तर विश्वास नक्कीच होता. हो, पण थोडी काळजी होती, की आणि मी देवाला प्रार्थना करत होते, की सगळं काही नीट असू दे. जनतेमधून ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. सर, माझा प्रश्न असा होता, की तुम्ही हे धोक्यांसोबत लढण्याची हिंमत कुठून घेऊन येता? हे मोटिव्हेशन, हे स्पिरिट सगळं कुठून आणता तुम्ही? आमच्या 10व्या गुरूंची एक खूपच सुंदर शब्द आहे. देश शिवा बर मोहे इहे शुभ कर्मन ते कबू ना टरूं ना डरूं और 100 जब जाए लड़ूं निश्चय कर अपनी जीत कर. जर तुम्हाला विश्वास आहे, की ज्यासाठी ते करत आहात, जर तोच निश्चय आहे, तर घाबरू नका.